नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पालकचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पालक घ्यायचा आपण, त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरची. आता हे मी काय करणार आहे, हा पालक मी स्वच्छ निवडून धुवून निथळून घेतला आहे. आता त्याला मी गरम पाण्यात 1-2 मिनटं शिजवून घेते. असं गरम. आता ह्याच्यामध्ये मी जराशी साखर घालणार आहे, म्हणजे त्या पालकचा रंग तसाच राहतो. हे बघा, हे असं करून 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं. आता हा इथे शिजतोय, तोपर्यंत मी ही आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेते. हे बघा, या ठिकाणी आता पालक आपला शिजलाय. कलर बघा तसाच राहिलाय. आता मी हा चाळणीत काढून घेते. सगळा पालक आपल्याला चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि हा नंतर लगेच गार पाण्याखाली धरायचा आहे. हे बघा, त्याचा कलर तसाच राहिलाय. आता मी हा मिक्सरवरून याची प्युरी करून घेते. हे बघा, ही आता मी पालक प्युरी करून घेतली आहे. कशी हिरवीगार छान दिसते बघा. ह्याच्यात थोडीशी साखर घालायची आणि शिजून झाला चाळणीत काढायचा पालक आणि लगेच गार पाण्याखाली धरायचा, म्हणजे हा रंग तसाच राहतो. त्याच्यानंतर ही आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. हे 2 बटाटे उकडून मी घेतलेले, तिथे मॅश करून घेतलेत. ही कणिक, हे बटर, जिरे पावडर, धणे पावडर, हे मिक्सर धुवून घेतलेलं पाणी आहे आणि त्यानंतर हे मी काल तूप कढवलं होतं तर त्याचं पाणी आहे, ते मी कणिक मळताना वापरणार आहे. आता मी कणिक घेते. आता हे सगळं साहित्य मी वापरणार नाही आहे, कारण पालक प्युरी करून ठेवली ना फ्रीजमध्ये राहते. आता ही मला जेवढी पाहिजे तेवढी घेणार आहे मी. मला एवढा बटाटा घेते. प्युरी घालते. आता प्युरी साधारण आपल्याला त्याच्यातली निम्मे बास झाली. ही आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, आलं लसूणची, ती पण मी अर्धीच वापरणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये जिरे पावडर, धणे पावडर, हे बटर मी थोडंसं घालणार आहे त्याच्यामध्ये मळताना, कणिक मळताना. आणि मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं आता मळून घ्यायचं या दोन्ही पाण्यात. हे असं सगळं आधी एकत्र करून घ्यायचं. हे बघा, हे आपलं आता कणिक मळून तयार आहे. ही 10 मिनटं आपण ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याचे पराठे करायचे. आता हे जे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आहे आणि हे काल कढवलेलं तुपाचं पाणी आहे, हे आपण नंतर पालक राईससाठी सुद्धा वापरू शकतो, किंवा मी हे नंतर कशाला तरी वापरणार आहे. पण आत्ता आपल्याला एवढंच पाणी लागलं आहे. हे आता आपण 10 मिनटं ठेवूया. हे बघा, इथे मी 10 मिनटं कणिक भिजत ठेवली होती. ही छान आपली भिजली आहे. आता काय करायचं, हाताला जरासं तेल लावायचं आणि गोळा करून घ्यायचा. आणि हे पीठ मी गव्हाचंच घेतले, तांदूळाचं पण घेऊ शकतो. असे हलक्या हाताने लाटायचे. आता हा आपला तवा तापलेला आहे. त्याच्यावर तूप सोडायचं.
असं तूप लावून घ्यायचं, खमंग भाजून घ्यायचा पराठा. बघा आपला पराठा आता तयार आहे. हे बघा आपले पराठे तयार आहेत. हे मी दाखवले तसे घरी करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.